सामन्याला सुरुवात करा. पंच मनोज आणि सागावचे गजा लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. टॉस जिंकला आजदे आणि फलंदाजी स्वीकारली आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 40+ नियम. टॉस जिंकून आजदेगाव संघाने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. बॅट्समनला आहे अमोल आणि गोट्या. स्ट्राईकला आहेत ते अमोल आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते गोट्या. रवींद्र कालन उर्फ गोट्या. बॉलर नेम कोमल हिरावले. मॅन फ्रॉम पिसोली. आणि पहिला चेंडू वाईड. अतिरिक्त धाव संख्येत भर. बिनबाद 1. धाव संख्या आलेली आहे. राजा साईडला हो, थोडं मॅच चालू आहे, सामना चालू आहे. घेतला ना, अजून किती घेऊ. अपोजिट टीम आहे पिसवली. ड्राईव्ह केल्या लेग साईडच्या दिशेने 1 धाव. कोमल हिरावले. पहिला चेंडू यांनी वाईट टाकला. दुसरा चेंडू कमबॅक केला. 1 धाव दिली. स्ट्राईकला आलेले आहेत रवींद्र कालन उर्फ गोट्या. आणि शेवट दुसरा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टॅप केलेला आहे चेंडू. पहिली धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या झालेली आहे 3 बाद. बिनबाद 3. बिनबाद 3. लक्ष आहे का बघतो सर्वांचा. नाही तर झोप आली असते ना, नाईट आहे, झोप आली असते. मी बघतो लगेच. बघा आजदे संघाने आमच्याकडे बघितला. पुन्हा एकदा 1 धाव. धाव संख्येत भर. बिनबाद 4. सिंगल. आणि स्लोअर 1 चेंडू. कोमल यांनी गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला आणि स्लोअर चेंडू टाकला आणि निर्धाव असा चेंडू. किपर आहेत ते सुनील. चांगले एक्स्ट्रॅक्शन केलेले त्यांनी. पुढील चेंडू गोट्या यांना. पुन्हा एकदा स्लो चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. पहिली धाव घेण्यात यशस्वी आणि दुसरे धाव घेण्यात सुद्धा यशस्वी. थोडीशी मिस फिल्डिंग आणि धाव संख्येत भर. धाव संख्या दिली 6. बिनबाद 6. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू गोट्या यांना. आणि यॉर्क पद्धतीचा चेंडू. परफेक्ट यॉर्क बॉल आणि त्रिफळाची दांड्या उद्ध्वस्त. गोट्या यांना काही चेंडू समजलेला नाहीये आणि माघारी परतलेले आहेत. आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दिलेली आहे 6. गडी क्रमांक 1 बाद झालेला आहे. आणि आता नवीन आणि आता नवीन गोलंदाज येत आहेत ते सुनील. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. गोट्या यांची जागा भरून काढण्यासाठी राम पाटील. बरेच वर्षाचा अनुभव आहे त्यांना या बागशाळाचा. ओपन क्रिकेट असून दे, ग्रामीण क्रिकेट असून दे, सर्व गोष्टीत त्यांनी चांगली अशी फलंदाजी केलेली आहे. हॅलो. षटकातली पहिला चेंडू कोमल यांनी सुद्धा वाईट टाकलेला. तसंच सुनील यांनी सुद्धा वाईट टाकला. पहिला चेंडू टाकायला त्यांनी 2 धावा मोजल्या कोमल आणि सुनील यांनी. आणि आता स्ट्राईकला आलेले ते राम. धडाकेबाज फलंदाज. ऑफ साईड, लेग साईड भरपूर असे फटके मारण्यात ते माहीर आहेत. आणि पहिला चेंडू ते मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादात हुकलेले आहेत. बॉल डायरेक्ट किपरच्या हातात. दुसरा चेंडू डॉट. धाव संख्या झालेली आहे 8. आणि भरपूर वर्षाचा भागशाळाचा अनुभव राम पाटील यांच्या पाठीशी आहे. आणि ते त्या अनुभवावर ते कसे खेळ करतात ते आम्हाला बघायचं आहे. शॉर्ट पिच चेंडू नीटचा बॅटवर आला नाही आणि 1 धाव. 9 धावसंख्येवर 1 गडी बाद. धावसंख्या आलेले 9. षटकातले 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत.
इजा झाली असेल तर आयोजकांना सांगा. फर्स्ट ॲडचा बॉक्स आमच्याकडे आहे. पुढील चेंडू सुनील यांचा अमोल यांना चांगले असे फलंदाज मोठा स्ट्रोक करण्याच्या नादात पुन्हा एकदा एज उडालेली आहे. एक धाव घेतले, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण नाही. चांगलं असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पुढील चेंडू सुनील यांचा राम यांना मोठा स्ट्रोक करायच्या नादात पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी सुनील यांनी केलेली आहे. मागच्या सामन्यात त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार का घेतला होता हे ते पुन्हा एकदा दाखवत आहे. पिसवलीचा वाघ आला. नरेश पाटील आमच्यापर्यंत त्यांचा पोचलेला आहे आणि ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. सुनील यांचा पुढचा चेंडू सुद्धा निर्धाव. चांगली अशी गोलंदाजी आणि या षटकात केवळ 4 धावा देऊन म्हणजे तर बघायला गेलं तर 3च धावा दिल्या आहेत. पहिला चेंडू हा वाईड होता, अतिरिक्त होता, त्याच्यामुळे 3च धावा देऊन सुंदर अशी गोलंदाजी करून पिसवली संघाला कमबॅक केलेला आहे. सुनील यांनी थोडेसे चर्चा करत आहेत राम पाटील आणि अमोल पाटील. चांगले असे फलंदाज आहेत. भरपूर वर्ष ते ओपन क्रिकेट दोघं खेळलेले आहेत. JBCC असो, समता असो, या टीममधून ते NYCC असो, या टीममधून ते वारंवार खेळायला यायचे, चांगलं प्रदर्शन करायचे. आज त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण भागशाळा म्हटलं तर त्यांच्यासाठी एक होम ग्राउंड सारखाच आहे आणि त्याच्यावर त्यांनी चांगली अशी फलंदाजी करून प्रेक्षकांची मनं जिंकली हवीत आणि त्यांच्या टीमची सुद्धा. आणि नवीन गोलंदाज येते ते अरुण. सुनील आणि कोमल काहीतरी चर्चा करत आहेत की कोणाला यष्टीरक्षण द्यावे. तर कोमल यांना यष्टीरक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे कारण तर एक महत्त्वाची सूचना आहे. एक बॅग मिळालेली आहे, ती कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेली आहे. तर कोणाची असेल तर ती येऊन घेऊन जावी. आणि चांगला असा चेंडू स्लॉट मध्ये आला आणि फेकून दिला आहे ग्राउंडच्या बाहेर, पण नाही. झाड असल्या कारणाने चेंडू पुन्हा आत आलेला आहे. एकच धाव. पंच काय किती आहे पंच? एकच ना? एकच. ग्राउंड मधले झाड जास्त वाढल्या कारणाने हा चेंडू तर जवळ चौकाराच होता पण झाडाला लागून तो खाली आला आणि एकच धाव मिळाली. पहिली धाव जोरात घ्या. आणि राम पाटील यांनी पुन्हा एकदा आडवा मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात ते यशस्वी झाले असं वाटतं कारण एक धाव झाले, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न पण धाव नाही काढत आहेत. चांगले असे क्षेत्ररक्षण करत आहे पिसवली संघ. खरंच फिल्डिंग हा तुमच्या टीम मधला एक मेन पॉइंट असतो. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तेवढं गोलंदाजी करायला मजा येते. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू मारलेला आहे अमोल यांनी. ताकदीचा पुरेपूर वापर आणि यावेळी तर चौकार. यावेळी चौकार मारण्यात यशस्वी झालेले आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 16. 1-16. संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत अमोल आणि राम पाटील. पुढील चेंडू अरुण यांचा. चेंडू मला वाटतं थोडेसे ते ओव्हरपिच करतात आहे, त्याच्यामुळे अमोल यांच्या बॅटवर बॉल बरोबर येत आहेत आणि त्याचा ते पुरेपूर वापर करत आहे. आणि चौकार. बॉल द्या. बॉलची मागणी. चेंडू हरवल्यानंतर जुना बॉल देण्यात येईल, आयोजकांचं म्हणणं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो टुर्नामेंटला नवीन चेंडू वापरतात, पण या ठिकाणी मॅच बॉल आलेला आहे. आणि कोणाची बॅग राहिली असेल तर ती येऊन घेऊन जा. हा ओके. शॉर्ट पिच चेंडू आणि
तटवलाय लेग साइडच्या दिशेने. धावा मिळतील 2. धावसंख्या वाढली. धावसंख्या झालेली 18. थोडीशी सावध सुरुवात केली पण आता आक्रमक बनले आहेत अमोल, कारण त्यांना माहिती आहे 4 षटकांचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा तुम्ही वसूल कराल तर तेवढ्या तुमच्या संघाला बेनिफिट आहेत, कारण तुम्हाला त्या धावसंख्या डिफेंड करायच्या आहेत. त्याच्यामुळे जास्ती धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या गोलंदाजांना बॅट्समॅन हवी होणार नाही. अरुण यांचा पुढील चेंडू. आणि पुढील चेंडू अमोलांना पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू. आणि हा चेंडू मला वाटतं चौकार. वा, काय फलंदाजी केले या षटकात. 2 चौकार वसूल केले अमोल यांनी. धाव संख्येचा ते जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि केलाच पाहिजे, कारण याच्यानंतर स्लॉग ओव्हर आहेत. स्लॉग ओव्हर मध्ये जेवढे तुम्ही जास्ती मोठे फटके मारतात तेवढे तुमच्या संघाच्या हितासाठी असतात ते. धावसंख्या वाढते. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 22. 1-22. चांगली अशी पार्टनरशिप राम पाटील आणि अमोल यांच्यामध्ये. आणि शेवटचा चेंडू अरुण यांचा पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने मारायचा प्रयत्न पण यशस्वी नाही. यावेळी गोलंदाजाच्या बाजूने हा चेंडू राहिलेला आहे. शेवटचा षटक. धावसंख्या 22. धावसंख्या पिसवली संघासाठी तरी पूरक आहे, कारण त्यांना माहित आहे शेवटचा चेंडू आहे. रवींद्र कालन उर्फ गोट्या काहीतरी कानमंत्र द्यायला चालले आहेत संघाला की एवढ्या एवढ्या धावा करा, आपण डिफेंड करू. 35+30+ तरी स्कोर हवा जर तुम्ही सामना तुम्हाला डिपेंड करायचा आहे तर. शेवटचा चेंडू आणि शेवटचा षटक. नाही, शेवटचा षटक. बॉलर नरेश पंडितचं वैशिष्ट्य आहे, कारण त्यांना 48 गावाचे खेळाडू तुम्ही विचारा ना, तुम्हाला ते सांगणार. कारण एक ज्येष्ठ समालोचक आहेत आणि ज्येष्ठ व्यक्ती सुद्धा आहेत ते, आणि खूप सारे लोकांचे ते लाडके सुद्धा आहेत पंडित दादा. तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. ऑफ साईडच्या क्षेत्रात मारलेला चेंडू. शॉर्ट पिच अशी गोलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच गोलंदाजी पण फिल्डर प्रयत्न यशस्वी आणि 2 धावा. घोषांकित क्षेत्रात 2 धावा गेलेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 25. शेवटचे 4 चेंडू तुम्हाला 2 मोठे स्ट्रोक तरी हवे, जेणेकरून तुमची धाव संख्या ही 30+ होईल. 30+ स्कोर सुद्धा फायटिंग स्कोर आहे, कारण तुमच्याकडे गोलंदाज असतील तर तुम्ही किती छोटी धाव संख्या असली तर ती तुम्ही डिफेंड करू शकता, वाचवू शकता. आणि तसाच काही प्रयत्न अमोल पाटीलचा आहे का 2 चौकार तरी या षटकात मी मारले तरी धावसंख्या थोडीशी वाढेल. आणि तिसरा चेंडू नरेश यांचा अमोल यांना. स्ट्राईकला आहेत अमोल. आक्रमक रूप त्यांनी धारण केलेलं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. 1 धाव घेतील, दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न करतील, कारण त्यांना स्ट्राईक हवी आहे. आणि राजू यांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे, त्यामुळे 1च धाव वर समाधान मानावं लागेल अमोल यांना. नरेश यांना माहीत आहे अमोल यांना जास्तीत जास्त स्ट्राईक नाही द्यावी, म्हणून त्यांनी शॉर्ट पिच चेंडू केला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू राम पाटील यांना, आणि राम पाटीलने हा चेंडू हवेत चढवला. 1 धाव झालेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात बाद. आता चालले त्यांची जागा घेण्यासाठी घनश्याम. 1 शॉट आहे. पंचांचा निर्णय 1 शॉट. मग धावा 0. हेच तर काम असतं पंचांचं. शॉर्ट रन, नो बॉल, वाईट बॉल, याच्यावर तुमची नजर एकदम तीक्ष्ण असावी लागते. तुमची निवड केली जाते त्यामुळे पंच म्हणून, आणि तेच काम मनोज यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत ते उत्तर शिव गावाकडून नेहमीच खेळताना दिसतात आपल्याला. ओपनिंग, बॅटिंग, बॉलर असा त्यांचा रोल असतो त्यांच्या टीममध्ये. पुन्हा एकदा नरेश घनश्याम यांना,
आणि पहिला चेंडू एकदम जोरात बॅट फिरवली. बॅट आणि चेंडूचा मला वाटतं जवळजवळ काहीच संपर्क नाहीये आणि त्यामुळे हा सुद्धा निर्धाव चेंडू. मागील चेंडूवर तुम्ही एक शॉट आणि रनआउट झाले, त्याच्यामुळे तुमची धाव पकडली नाही गेली आहे. नियम आहे, त्या नियमाप्रमाणे तुम्हाला सर्वांना ते फॉलो करावे लागतील. आणि पाचवा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि हा हवेत आहे. कोमल व्हेरी गुड कॅच. एक चांगला असा झेल पकडला आहे कोमल यांनी. नरेश यांचं मी कौतुक करे. प्रत्येक चेंडू यांनी शॉर्ट पिच चेंडू टाकला, कारण त्यांना माहिती आहे शॉर्ट पिच चेंडू हे जमत नाही. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 27. 27 धावसंख्या जिंकायला आहे, कारण चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने 26 धावसंख्या दिली. शेवटचे 3 चेंडूवर मला वाटतं एकही धाव नाही आली. 2 डॉट 1 विकेट. तर कोमल यांनी 6 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. सुनील यांनी 4 धावा देऊन एकही गडी बाद नाही. अरुण हे थोडेसे मागणे ठरले. त्यांच्या षटकात 2 चौकार, 1 डबल, 2 सिंगल, 1 डॉट असे एकूण मिळून 12 धावा आल्या. सर्वात मागणं असं षटक अरुण यांचं पडलं. त्यानंतर नरेश यांनी पहिल्या 3 चेंडूत 4 धावा दिल्या, सिंगल डबल सिंगल. पण नंतरचे 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले, 1 गडी बाद केला आणि सामन्यात पुन्हा एकदा पिसवली संघाला आणून ठेवलं. त्यामुळे पिसवली संघाला फक्त 3 धावाची वर आहे. 24 चेंडू 27 धावांची गरज. असं आहे, कूलर पाहिजेत असं आयोजकांचं म्हणणं आहे. तर सामना एन्जॉय करत आहे आमचे परम मित्र कैची परमार, विशाल भाऊ आणि नवापाड्याचे एक अष्टपैलू खेळाडू आनंद जोशी आणि उत्कृष्ट गोलंदाज कृष्णा के. फुल सामन्याचा एन्जॉय करत आहे. 4 आला, 1 सिंगल डबल सिंगल, नंतर 3 चेंडू डॉट. हा मग डॉट ना, 3 डॉटच पकडले. 3 बॉल 4 आला ना. 22 होता नाही, रन नाही. एक आहे पहिले 3 बॉलला 4 रन आलेत. आम्ही विश्लेषण पण मगाशी केलंय ओव्हरचं. 1 2 1 रनआउट डॉट विकेट. त्यामुळे आम्ही मॅच संपल्या तुमच्या ओव्हरचं विश्लेषण केलंय, दाखवलंय कसे षटक झाले. फक्त तुमच्या संघात अरुण थोडेसे मागणे धरले, बाकी सर्व गोलंदाजांनी 6 4 4 असे गोलंदाजी केले. तर धावसंख्या हवी आहे 27. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 3 धावांचं फक्त अंतर तुमच्या चेंडूंमध्ये. तुम्ही कशी फलंदाजी करतात आहे किंवा आज ते संघ या धावा कशा पद्धतीने रोखतात आहे हे आता आपल्या आणि प्रेक्षकांना बघायचं आहे, कारण सामना चांगला आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, शेजारी संघ आहे. आज ते पिसवली साठी आलेले आहेत सुनील आणि नॉन स्ट्राईकला. निलेश, सुनील आणि निलेश लेफ्ट हँड राईट हँड. खरंच क्रिकेटमध्ये जर तुम्हाला चांगला असा पॉवर प्ले असून दे किंवा तुमच्या विकेट जातात तेव्हा तुम्हाला बॉलर आहेत आपले प्रल्हाद, 27 धावसंख्या. पहिला चेंडू सुनील यांना थोडासा टॉस केलेला आहे गुडलेन वरून, त्याच्यामुळे सुनील यांच्या नेटचा बॅटवर आलेला आहे. चांगला असं यष्टिरक्षण केलं अमोल यांनी. पहिला चेंडू निर्धाव. तर तुम्हाला सामना जिंकायचा तर तुम्ही निर्धाव चेंडूवर जास्तीत जास्त भर द्यायला हवी, जेणेकरून बॅट्समन प्रेशरमध्ये. आणि तसा स्लोवर चेंडू आणि स्लोवर चेंडूवर मिळतील 4 धावा. चांगली अशी फलंदाजी. सुनील हे सध्या फॉर्म मध्ये आहेत. मागच्या सामन्यात सुद्धा चांगली खेळी केली, या सामन्यात पण ते चांगलंच प्रदर्शन करत आहेत. संघाला जिंकवण्याच्या हेतूने ते मैदानात उतरले, कारण त्यांना माहिती आहे आपली लढत एक वेस्टचा
खतरनाक जाने माने वाला संघ है मोटा गांव, उनके साथ उनको सेमीफाइनल खेलने के, इसलिए सब नीतियों के साथ सुनील खेल रहे हैं. आणि प्रल्हाद यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू. प्रल्हाद यांना समजलं पाहिजे की गुडलेनचा चेंडू वारंवार खेळण्यात सुनील अपयशी होते, तर तुम्ही ओव्हरपिच चेंडू का करता, त्याच्याने तुम्हाला धावा द्यायला लागतात. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 3 चेंडू 4 धावा. चौथा चेंडू प्रल्हाद यांचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हलकासा ड्राईव्ह केला. रवींद्र यांनी घाई केलेली आहे. हा बॉल जर त्यांनी डायरेक्ट प्रल्हाद यांच्या हातात दिला असता तर कदाचित वेगळं चित्र तुम्हाला बघायला मिळालं असतं, पण गोट्या यांची थोडीशी घाई आणि सुनील सुखरूप त्यांच्या क्रीजमध्ये गेलेले आहेत. आणि धावसंख्या धावसंख्या 5. 4 चेंडू 5 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. प्रल्हाद आता स्ट्राईकला आहेत ते निलेश. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, चांगली एक रणनीती त्यांनी आखलेली पिसोली टीमने. नाही स्लोअरवर चेंडू लेग साईडच्या क्षेत्रात मारलेला आहे आणि मिस फिल्डिंग. पहिली धाव घेतली, दुसरी धाव सुद्धा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत आणि जो फलंदाज बाद. निलेश यांची आत्महत्या. रनआउट म्हणजे क्रिकेटमध्ये आत्महत्या आहे. तुम्ही स्वतःहून तुमचे विकेट समोरच्या संघाला बहाल करतात, त्याच्यामुळे रनआउट हा विषय धाव दे. आता स्कोर धावसंख्या आलेली आहे. शेवटचा चेंडू. धावसंख्या आलेली आहे 7. पहिला गडी बाद. हा स्ट्राईकला आलेले ते कोमल, एक चांगले असे अष्टपैलू खेळाडू आहेत पिसोली संघाचे. ओपन क्रिकेट सुद्धा ते चांगल्या पद्धतीने खेळतात. शेवटचा चेंडू आणि आल्या आल्या मोठा प्रहार. या चेंडूवर किती धावा आहेत? चौकार. चेंडू डायरेक्ट मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. कोमल या इराद्यात आलेत की जेवढ्या लवकर आपण सामना संपू किंवा जास्ती स्कोर मारू. तर पुष्कर काटे आणि मॉर्निंग क्रिकेट क्लबचे खेळतात. रवी शिंगे 6 टीम मध्ये खेळतात ते. तो पण बघा अजून कुठले कुठले कार्ड आहेत आम्हाला प्रेक्षक सुद्धा सांगतात. म्हणजे बघा किती मागणा खेळाडू आहे. आता ISP ला फुटे चालणार आहे तेव्हा पुष्कर काटेचाच नंबर पहिला लागणार आहे वाटतं. उमेश जाधव पुढच्या वर्षी 50 होणार आहे. पहिला चेंडू ऑफ साइड कार्पेट शॉट. 1 धाव. भरपूर वर्षाचा असा अनुभव असलेले गोलंदाज महेंद्र म्हात्रे, आज ते गावाचे फायटर गोलंदाज. पूर्वी हे पहिला षटक घेऊन यायचे. 50+ बघा प्रेक्षकांना त्यांच्या गोष्टी माहिती आहेत की ते किती वयाचे आहेत आणि काय त्यांचा फिटनेस आहे. आणि हा पुन्हा एकदा मारला चेंडू स्लॉट मध्ये ऑन साइडला चौकार. आणि कोमल यांचे इरादे यांनी स्पष्ट केलेले आहेत. आम्हाला लवकरात लवकर सेमीफायनल खेळायचे आहे आणि मोठा गाव क्रिकेट खेळा. समोरच्या संघावर प्रेशर आणा. समोरचा संघ अटॅक केलं बॅकफुटला जातो, त्याच पद्धतीने कोमल खेळत आहेत. आणि पुढील चेंडू परत कोमल यांनी मारला एक शॉट. वाव काय शॉट आहे. देखते रहिए ये शॉट को. आणि या शॉट वर तुम्हाला पुन्हा एकदा चौकार. म्हणजे सलगच्या 3 चेंडूवर 3 चौकार कोमल यांनी मारलेले आहेत. आणि आयोजक राजा जाधव यांच्याकडून 501 रुपये. तर आम्हाला ज्येष्ठ समालोचक पंडित दादा
यांनी आत्ताच एक माहिती सांगितलेली आहे. कोमल हे उद्या नारिवलीच्या मैदानात 5,000ची 40+ मॅच खेळण्यासाठी त्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. टाळ्या बघा, प्रेक्षकांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. आणि महेंद्र म्हात्रे पुन्हा एकदा सुनील यांना पंचांचा निर्णय काहीच नाही, त्यामुळे हा डॉट चेंडू आहे. सागावचे सचिन म्हात्रे मस्ती आणि विनोद करण्यात माहीर आहेत ते. महेंद्र म्हात्रे यांचा पुढचा एकदा पुन्हा एकदा हा चेंडू लेग साइडच्या दिशेने मारायचा प्रयत्न केला, पण वेल लेप केलेला आहे. त्याच्यामुळे पंचांचा पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि षटक समाप्त. 21 धावसंख्या येणाऱ्या 12 चेंडू 6 धाव्यांची गरज. 12 चेंडू 6 धावा. अटॅकिंग क्रिकेट खेळत आहेत कोमल. ठरलेला आहे. दत्ता भोईर आणि नितीन म्हात्रे आज या दोन यंगस्टार म्हणजे अपकमिंग 40+ खेळाडूमुळे त्यांचा संघ आज जरा मजबूत वाटत आहे. दत्ता यांची गोलंदाजी नेहमीप्रमाणे त्यांनी चांगलीच केलेली आहे. पहिला षटक ते टाकतात. पंडितदा आम्हाला तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे. आम्हाला सांगत जा, आम्ही कुठे चुकत असो सांगत जा. आणि पहिला चेंडू मोठा स्ट्रोक करण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. स्लोअरवर चेंडू टाकला. लेफ्ट हँड गोलंदाजी करत आहेत. आणि रवी यांच्या खात्यात पहिली विकेट जमा. आणि बॅटिंगला जात आहेत ते मयूर. रवी यांनी पहिल्या चेंडूवर विकेट काढून संघाला थोडं तरी एक आनंददायक बातमी दिलेली आहे. कारण कोमल आणि सुनील ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते असं वाटत आहे की दोघंच सामना संपवतील, पण कोमल यांना बाद करून रवी यांनी दाखवलंय की सामन्यात अजून थोडा तरी कुठेतरी जिवंत आहे. आणि बॅट्समन आहेत ते मयूर, लेफ्ट हँड बॅट्समन. एक चांगली अशी रणनीती केली आहे. लेफ्ट आर्म विरुद्ध लेफ्ट आर्म फलंदाज. या अशा ज्या आयडिया आहेत, या ज्या गोष्टी आहेत, या तुमच्या टीमला जमल्या पाहिजेत. आणि तेच पिसुली संघ करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे सामना आपल्याला जिंकायचा आहे. समोरून गाडी आली त्यामुळे लाईट आलेले आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. खेळा चालू करा. रवी यांचा पुढील चेंडू मयूर यांना. पहिला चेंडू गुड बॉलिंग आणि मला वाटतं हा फलंदाज धावचीत. आणि सचिन यांचा बोट आकाशात. फलंदाज बाद. रवी थोडीशी का होईना पण संघासाठी उपयुक्त अशी गोलंदाजी करत आहेत. 2 चेंडूवर त्यांनी 2 गडी बाद करून दाखवलं आहे की सामने में अभी भी जिंदा हूं. सामना अजून पण जिवंत आहे. मोठा सामना आहे. 6 पाहिजे. 10 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज. बॅस चेंडू टाकून येते. 2 चेंडूवर 2 विकेट, 1 रनआउट आणि 1 कॉट बिहाइंड. पुन्हा एकदा हलका चेंडू आणि कॅच साठी महेंद्र म्हात्रे. आणि महेंद्र म्हात्रे यांनी केलेली चुकी संघासाठी किती खराब ठरणार आहे तो येणारा वेळात तुम्हाला सांगेन. महेंद्र म्हात्रे ही चुकी करू नका. 3 चेंडूवर 3 गडी बाद झाले असते. तुमच्या एका चुकीमुळे पिसोली संख्येच्या धावसंख्येत भर पडली आणि फलंदाज सुद्धा सुखरूप. आणि धावसंख्या झालेली आहे ती 23. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज. रवी टू मयूर. डॉट चेंडू. मी मगाशीच बोललो फिल्डिंग हा तुमच्या टीमचा प्लस पॉइंट असतो. तर तुम्ही फिल्डिंग चांगली कराल तर तुमचा गोलंदाजाला गोलंदाजी करायला मजा येते. आणि तुम्ही आज कॅच टाकली त्याच्यामुळे रवी थोडेसे नाराज नाही झाले, पण त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केला. चांगली अशी गोलंदाजी केली. पुन्हा एकदा रवी यांनी हलकासा असा ऑफ साईडला दिशेने टटवला चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी. पंचा निर्णय काय आहे? डिक्लेअर आहे का धावून आहे? ओके ओके, धावून काढायचं आहे. डिक्लेअर केल्यावर की पंच सांगतील. आणि शेवट आणि 7 चेंडू 3 धाव्यांची गरज. शेवटचा चेंडू. रवी यांचा चांगली अशी गोलंदाजी केली. खरं गोलंदाजी काय असते हे रवी यांनी दाखवलंय की सामना एका तर्फी झाला होता, पण थोडीशी जान निर्माण केली त्यांनी. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि अंपायर यांनी बोट आकाशात उचललेला आहे. फलंदाज बाद. रिव्ह्यू घ्यायचा आहे.
पहिले चालेल. आणि पंचांची मागणी आहे का फलंदाजाची बाद केलाय काय रिव्ह्यू आहे का ना नाही आहे पंच सांगतात रिव्ह्यू नाही आहे फलंदाज बाद असेल पंचांनी सांगितलंय रिव्ह्यू नाही आहे मोठे सामने तुम्ही भरवले आहेत रिव्ह्यू तर ठेवा एक तरी रिव्ह्यू दिला पाहिजे आणि सामन्यात ज्या निर्माण केले रवी यांनी खरं त्याची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या 6 चेंडू 3 धावा 3 धाव्यांचा षटक टाकलाय जर मी तर बोलतो आज महेंद्र मात्रेने जर कॅच पकडला असता ना तर आज 6 बॉल मध्ये 5 धावा करायच्या असत्या हरकत नाहीये सामना आहे कधी कलाटणी घेऊ शकतो रवी यांनी दाखवलंय आणि आता घनश्याम पुढील चेंडू आणि षटक घेऊन येत आहेत एक ओव्हर मध्ये 3 धाव्यांची गरज स्ट्राईकला आहेत मयूर चांगली अशी गोलंदाजी रवी यांनी केली खरंच सामन्यात थोडीशी जान निर्माण केली त्यांनी कारण त्यांना माहिती आहे सामना अजून संपला नाही महेंद्र मात्रेचा कॅच मला तरी वाटतं थोडासा टर्निंग पॉइंट आहे पण काय हरकत नाहीये क्रिकेट आहे चुका सूत्रांनी चांगले खेळा चांगला क्रिकेट खेळा चला लवकर घ्या उशीर होतोय ग्राउंड आपल्याला 10 पर्यंत देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे शिस्त आणि नियमांचं पालन करा जेणेकरून उद्या पण सामने खेळवायचे आहेत फायनल डे आहे त्याच्यामुळे उद्या येणारे संघ आहेत त्यांनी जरा 3 वाजताच रिपोर्टिंग करा 3 ते 3:30 वाजता घनश्याम यांचा चेंडू मयूर यांना पहिला शॉट ऑफ चेंडू ऑन साइडच्या दिशेने आणि डिक्लेअर झोन 2 धावा 5 चेंडूत एकच धावेची गरज पहिल्या चेंडूवर कॅच घ्यायची होती पण क्षेत्ररक्षण नसल्या कारणाने तिकडे 2 धावा मिळालेल्या आहेत रवी हे थोडेसे लांब होते जर आत्ता जिथे उभे तिथे मगाशी असते तर कदाचित हा झेल झाला असता पण क्रिकेट आहे जरतरच्या गोष्टी आहेत त्या विसरून तुम्हाला पुढे क्रिकेट खेळावं लागतं 5 चेंडूमध्ये 1 धावेची गरज घनश्याम यांचा पुढील चेंडू मयूर यांना स्लो पद्धतीचा चेंडू हलकासा ग्लान्स केलाय आणि त्याच्यावर 1 धाव कंप्लीट आणि सामना विजयी पिसवली संघ आणि मोठागाव संघ लवकरात लवकर व्यासपीठात